अजित पवारांच्या निधनानंतर चर्चेत आलेली दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून शांत झाली होती। रोहित पवारांनी विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत हा विषय लावून धरल्यापासून विलिनीकरणाच्या चर्चा थंड बस्त्यामध्ये गेल्या होत्या। मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे। तटकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर या चर्चा पुन्हा का सुरू झाल्या याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली। त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही। आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची गेल्या काही आठवड्यांपासून शांत झालेली चर्चा आता पुन्हा सुरू झाली। याला निमित्त ठरलंय एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेलं एक वक्तव्य। विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल। याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही। मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही। अजितदादा हयात असताना विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती हे शरद पवारांच्या नेत्यांचे दावे सातत्यानं फेटाळणाऱ्या तटकरेंनी या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अशी चर्चा झाली होती आणि ते आपल्याला माहीत होतं असं सांगत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला। सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं, ते सत्य आम्ही सांगत होतो। पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती। आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती। आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा। तर तटकरेंच्या या वक्तव्यानंतर आपलं म्हणणं खरं होतं हे ठासून सांगायला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुरुवात केली। शिवाय काय ठरलं होतं हेही सांगण्याचं आव्हान शशिकांत शिंदेंनी तटकरेंना दिलं। विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं मान्य करताना तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका कारणासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। तो आरोप म्हणजे विलिनीकरणाची चर्चा करणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नसणं। विलिनीकरण टप्प्यात आलंय यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडं जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे। अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा? नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली। त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही। तर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य मान्य करायचं किंवा नाही याबाबत चर्चाच झाली नसल्याचं अधोरेखित करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तटकरेंना प्रतिसवाल केले। आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती। आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं। कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात तटकरेंनी रोहित पवारांवर थेट आरोप केले होते। राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी पेड कॅम्पेन राबवल्याची टीका केली होती। आपण म्हणताय ती एकवाक्यता, आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे। त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे। मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी, पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली। तर तटकरेंचे हा आरोप बालिश असल्याचं म्हणत राष्ट्रवादीला मित्रपक्षच डॅमेज करत असल्याचा पलटवार केला। कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे। मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे।
रोहित पवारांकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर होणारी टीका असो किंवा तटकरेंकडून होणारा पलटवार असो, दोन्हीकडचे नेते सुनेत्रा पवारांसाठीच आपण लढत असल्याचा दावा करतायत. या सर्व आरोप प्रत्यारोपात सध्या तरी शांत असलेल्या सुनेत्रा पवार भविष्यात नेमकी काय पावलं उचलतात यावर दोन्ही राष्ट्रवादींचा भविष्यातला प्रवास अवलंबून असेल एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.